पाणी टाकतो राजू आता बोललोय आपण मांजरवाडी करून पटापट पटापट एकच पहिला पूजा करते बस तसं ठेव खाली ठेव चला पाटील चला दादा या नारळ राजू आहे साहेब साहेब आहे ना या मावशी चला लवकर आवताडा राजू ते उच्च गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय साहेब ते पेढे बाजू साहेब या राजा हा ते विकी घे राजाभाऊ कोणी आहे ते वाह साहेब वाह विकी ये आ रही है हो दादा या क्या आलंय दादा या हो दादा या पुढे विकील हो दादा या बाबा दादा या बाबा या राऊंड तुझे मारायला आहे बाबा या नारळ नारळ ताटामध्ये घ्या मातीत नको जाऊ नारळ घ्या ताटावर ठेवा ते मातीमध्ये जातं हातात द्या जरा बदले करा नारळाचे पाठवा मला हातात धर राजू दादा या पुढे दादा तुम्ही उद्बोधी करा आंघोळ केली रे सकाळी गणपती बाप्पा एकच आपली राहुल राहुल ये तू ये चल राहुल हो दादा या दादा या चला चला काढू नको घंटा नको रस्ता आहे मात मारायची हा दादा या ना चला राहुल तुम्ही चला
हो तात्या आले जागा मार रोड आहे इथून हनुमान मंदिर आता काय सोडायचं नाही तात्यांना तुम्ही धरा राजधानी एक्सप्रेस चला प्रवीण दादा घ्या ना हो दादा या ना चला दादा या संतोष दादा विकी चला कुदळ घ्या आज संतोष दादा घ्या नको करपे कुठे करपे आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या जनसुविधा निधी या फंडामधून हा दलित वस्ती अंतर्गतचा असणारा खेबडेमाळा ते वैदू वस्तीपर्यंतचा रस्त्याचं डांबरीकरणाचा उद्घाटन समारंभ येथे या ठिकाणी खेबडेमाळा साई 13 धाम मित्रमंडळ खेबडेमाळा भोलेनाथ युवा संघ वैदू वस्ती आणि या खेबडेमाळा दर्नेमाळा वैदू वस्ती परिसरातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडतोय। या प्रसंगी या ठिकाणी जुन्नरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा आदरणीय सुजाताई काजळे त्याचबरोबर आमच्या सर्वांचं लाडका असणारं नेतृत्व आदरणीय बाबूभाऊ पाटे नारायणगावचे सरपंच डॉक्टर शुभदाताई वावळ त्याचबरोबर या परिसरातील असणारे सर्व ग्रामस्थ नारायणगाव आणि नारायणगाव परिसरातील विविध संस्थांचे असणारे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। विशेष करून खेबडेमाळा आणि वैदवस्ती परिसरातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। वाणीसाहेब या रस्त्याची गरज तसं या सर्व परिसराला अत्यंत महत्त्वाची आहे। गेले कित्येक वर्षापासून हा रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। इथल्या स्थानिक ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायतीकडे 1-2 वेळा पत्रव्यवहार केला। अनिल खेबडे साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्याच्यामध्ये राजाभाऊ लोखंडे असतील ही सर्व मंडळी सातत्याने पाठपुरावा करीत होती की हा रस्ता आपल्याला त्या माध्यमातून झाला पाहिजे दळणवळणाच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून। आणि ज्यावेळेला दादा आमदार झाले त्यावेळेला ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी पहिली 2 पत्र दादांना त्या दिली ती आपण पहिल्यांदा आता जो नारायणगाव परिसरातला आवटेमाळा परिसरातल्या रस्त्याचं उद्घाटन केलं ते आणि नंतरचं हे पत्र आहे। निश्चित चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी होणार आहे आणि रस्ता होत असताना आजूबाजूला असणारे शेतकरी त्यांना विचारात घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हा रस्त्याचं डांबरीकरण त्या ठिकाणी पार पडेल। फक्त परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की तुम्ही कामकाज करत असताना सहकार्य करून या ठिकाणी कामकाज करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला आपण सहकार्य करायचं आहे आणि या माध्यमातून खरं तर हा नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गट आणि या गटाच्या विविध अशा विकास कामांचा शुभारंभ आज या ठिकाणी पार पडत असताना मी आपणा सर्वांना या ठिकाणी विनंती करणार आहे की सातत्याने जनसेवेत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे बाबूभाऊ पाटे आणि आपला नारायणगाव वारवाडी जिल्हा परिषद गट हा यावर्षी सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे। त्यामुळं सर्वसाधारण महिला उमेदवार शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून आदरणीय आमच्या मोठ्या भगिनी नेहाताई बाबूभाऊ पाटे यांची त्या ठिकाणी दादांनी या गटातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। मगाशी दादांनी सांगितल्याप्रमाणे या उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात बहुसंख्य मताने त्या ठिकाणी नेहाताई बाबूभाऊ पाटे यांना विजयी करून द्यायची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सर्वजण त्याच्यासाठी कटिबद्ध आहोत। वाणीसाहेब आपल्याला विदित असेल की मागची ग्रामपंचायत झाली या परिसराने आदरणीय शुभदाताई वावळ आणि आमचा ग्रामपंचायत सदस्य आदरणीय बाबूभाऊ पाटे बागेश्वर डेरे बाबूभाऊंच्या नेतृत्वाखाली या परिसरातून 1055 मताची आघाडी या परिसरातून दिलेली होती आणि त्याचंच कुठेतरी प्रतीक म्हणून या परिसरावर विशेष प्रेम म्हणून ही पहिली 2 कामं या ठिकाणी बाबूभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय दादांनी त्या ठिकाणी आमची पूर्ण केलेली आहे। मी परिसराच्या वतीने साईधाम मित्रमंडळ खेबडेमाळा असेल त्याचबरोबर आमचं भोलेनाथ युवा संघ वैदवस्ती असेल आमचे दर्नेमाळ्यातील धनराज तरुण मित्रमंडळाचे सर्व ग्रामस्थ असतील या सर्व परिसराच्या वतीने आदरणीय दादांचे मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो की त्यांनी या परिसराला या ठिकाणी न्याय दिलाय आणि हा रस्ता त्या ठिकाणी दळणवळणासाठी खुला करून देण्यासाठी या ठिकाणी डांबरीकरणाची सुविधा केलेली आहे। यानंतर मी वेळ कमी आहे मी आदरणीय दादांना स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचं खरं तर हे जन्मस्थान आहे आणि या शिवभूमीमध्ये
नारायणगाव एक मोठी बाजारपेठ आहे. नारायणगावच्या आज या सुवर्ण मध्य व्यवस्थेमध्ये शिवनेरीकडे जाणारा हा फार महत्त्वाचा रस्ता आहे. इथे आमचे खेपडे परिवार असेल किंबहुना या ठिकाणी आमचा वैदवाडी परिवार असेल, या लोकांच्या अनेक काही अडचणीला हळूहळू आम्ही आता निर्मूलन करत चाललेलो आहे. आजच्या या विविध विकास कामाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सर्वश्री आज महिला नगराध्यक्ष लोकनियुक्त निवडून आलेल्या आमच्या सुजाताताई काजळ या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय या शहराच्या नारायणगाव नगरीच्या प्रथम नागरिक म्हणजे आमच्या डॉक्टर शुभदाताई वाघोळ उपस्थित आहेत. आदरणीय शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि उपसरपंच आणि लोकनियुक्त प्रथम सरपंच सन्माननीय बाबूराव पाटील साहेब, त्याप्रमाणे संतोष दादा असतील, बिन्नी साहेब असतील, भागेश्वरजी असतील, आदरणीय अनिल तात्या आहेत. आणि खरं तर सगळ्यांची नाव घेतली पाहिजे. सारिकाताईपासून सगळेच आपण या विभागाचे प्रवीण दादा आमचे आहेत. आपण सर्व सन्माननीय आणि या वस्तीतले माझे सर्व सहकारी उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, वेळ जास्त झालाय म्हणून मी अधिकचं बोलणार नाही, पण एक गोष्ट मी आवर्जून सांगेल. इथून पुढचा कार्यकाल आता झपाट्याने बदलत चाललेला आहे. पूर्वी आपली माणसं शिकत नव्हती, आता शिकायला लागलेली आहे. शिकून ते आता चांगल्या पदावर जायला लागलेली आहे. राजाभाऊचं शिक्षण झाले. आमचा त्या ठिकाणी आमचा मित्र काल मला 2 पान खायला घातलेले राहुल, हे आमची सगळी अशी मित्र परिवार आहे. आमचा शेखर असली सगळी तरुण पोरं माझी, तरी सगळी जी मुलं आहेत ती आता ही शिकली आहेत, कॉलेज करतायत, आपल्या पायावर उभे राहिलेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्यांना एक बदलता विकास महत्वाचा आहे. आणि या विकासाच्या निमित्तानं तुम्ही हे पाहिलं की या साई मंदिराला माझ्या खिशातल्या पैशाने मी तो सभामंडप 5 लाख रुपयाचा बांधला आहे. स्वतःच्या खिशातला पैसा देऊन काम करणारा एकमेव माणूस राज्यातला मी असेल की मला या कामामध्ये आनंद वाटतो, तिथला शब्द फळावासा वाटतो. अनेक कामं आम्ही करतो. त्यामुळे आपल्याला जर झपाट्याने विकास अपेक्षित असेल तर आपण तातडीने या वेळेची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आमच्या बाबूराव पाटील यांच्या धर्मपत्नी आमच्या मेवणीबाई आदरणीय सौभाग्यवती नेहाताई या निवडणुकीला आता उभ्या राहिलेल्या आहेत आणि शिवधनुष्य त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. आपण सर्वांनी जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य कुणाला व्हायला पाहिजे तर नारायणगावच्या ह्या परिवाराला व्हायला पाहिजे. कारण का यांनी आपल्या आयुष्याची म्हणजे बाळासाहेबांनी त्यांच्या आयुष्यातली 50 वर्ष दिली, बाबूरावने त्यांच्या आयुष्यातली 25 वर्ष दिली. म्हणजे एवढा काही कार्यकाल आपल्या समाजामध्ये देणारी ही मंडळी आहे साहेब. त्यामुळे आपण सर्वांनी अतिशय जबाबदारीने या आपल्या मतदारसंघाला विजय घडवून आणा. या रस्त्याच्या बाबतीमध्ये थोडेफार काही खुरपूर आहे माझ्या कानावर आली, पण आपण ते बसवून बाबूरावजी, कारण विकासाला आपण सगळ्यांनी सहकार्य करा. तुमच्या सगळ्या अडीअडचणी तुम्हाला बरोबर घेऊन आम्ही सोडू, चिंता करू नका. मुलावर अन्याय होणार नाही. आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन विकास काम त्या ठिकाणी केलं जाईल. मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. आणि निशाणी लक्षात राहण्यासाठी मी फक्त निशाणीचा आवाज देतो. आपण उत्तर द्यायचं आहे, खींच के तार, अरे 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 खींच के तार, धनुष्यबाणाला विजय करा आणि हिंदवी स्वराज्याच्या भगवेला सन्मान द्या. एवढंच सांगतो. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.